हॅलो गाईज, तर आम्ही एक छोटीशी ट्रिप प्लॅन केली आहे. आम्ही देवदर्शनाला जाणार आहोत आणि हे बघा गाडीत किती मज्जा चालू आहे. सगळ्यांचा डान्स वगैरे. आमच्या दीदी आहेत. मी बघा किती छान रेडी झालेली आहे. त्या वर्षा दीदी, अर्पिता दीदी आणि ही त्यांची मुलं सगळी चिल्लर पार्टी गँग मागे बसलेली आहे. त्यांचा पण खूप एन्जॉय चाललं आहे. मग डान्स, मस्ती, मज्जा. आणि सानिका बघा कुठे बसलेली, त्याचा आगाच भेटले नाही. आणि सगळ्यांनी मस्त गप्पा करत, डान्स करत, गाणी गात आम्ही फायनली आमच्या डेस्टिनेशनला पोहोचत आलेलो आहोत. तर डेस्टिनेशन आहे नेक्स्ट डे देवदर्शन आहे. तर खूप सुंदर डेस्टिनेशन आहे, म्हणजे पालीचा खंडोबा. आम्ही आता एंट्री करता सगळीकडे भंडारा खूप छान वाटत. तर गर्दी पण खूप कमी होती, त्यामुळे छान दर्शन झालं आणि लगेच दर्शन भेटलं. दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. मंदिराच्या आवारात आम्ही फोटोज वगैरे क्लिक केले. मस्त सगळ्यांची सेल्फी चाललेली आणि दर्शन घेऊन बाहेर आलो. जरासं देवाचं साहित्य वगैरे घेतलं आणि बघा आम्हाला कोण भेटलं, एक छोटूसा क्यूटसा पपी. त्याला टाटा बाय बाय करून नेक्स्ट लोकेशनला जातच होतं की आम्हाला एक गाव भेटलं तारळे म्हणून. तिथे आहे ना वीकली मार्केट चालत होतं. आम्ही भाजी वगैरे शॉपिंग केली, मस्त एक्सप्लोअर केलं गावचं मार्केट. मी तिथून पुढे निघालो आमच्या फायनल लोकेशनसाठी. जरा गाडीला फुल वगैरे केलं टँक आणि निघालो. खूप सुंदर घरं होती, गावं होती, खूप छान होता. पावसाळा नव्हता तर एवढी ग्रीनरी, फ्रेश वातावरण होतं, खूप छान होतं. रेनी सीझनमध्ये नक्की विजिट केलं पाहिजे. ह्या एरियामध्ये खूप खूप हिरवळ आहे, खूप छान आहे, एकदम नेचर्स टच असं हे वातावरण होतं. आणि मस्त आम्ही व्हिडिओ वगैरे घेतले लोकेशनचे, हर एक स्पॉटचे व्हिडिओज वगैरे पुढे निघाले. हे प्रॉपर मुरुड गाव आहे आणि ह्या गावचं डॅम हे म्हणजे मुरुड डॅम. तर हे बघा, हे डॅमजवळ आम्ही पोचलेलो आहोत. डॅम पण खूप मोठा आहे तसा आणि ग्रीनरी तर इथे पावसाळ्यात किती सुंदर असेल हे विचारच आम्ही आत्ताच इमॅजिन करत होतो. आणि हे डॅमच्या मागची नदी होती. या नदीचं नाव तारळे नदी आहे. नदी पण खूप छान आहे, खूप सुंदर लोकेशन होतं. आणि आम्ही एक छोटीशी घरगुती खानावळ होती, तिथे आम्ही त्यांना आम्हाला फिश खायची होती, मच्छी खायची होती. मग आम्ही त्यांना आधी ऑर्डर देऊन ठेवली. तर आम्ही त्या हॉटेलमध्ये निघालो होतो. तर त्यांना आम्ही गेल्यानंतर त्यांनी आम्हाला एकदम गरम गरम फ्रेशली फ्राय करून दिली मच्छी. तो मच्छी फ्राय होतोपर्यंत आम्ही खाली गेलो पाण्याजवळ. हे बघा मुलांची कशी मस्ती चालू आहे. आम्ही पाण्याजवळ गेलो, मस्त जरा तिथे फोटो वगैरे क्लिक केले. मुलांनी पण छान पाण्यात एन्जॉय वगैरे केला. आम्ही पण खूप छान छान फोटो काढले. जरा लोकेशन पण थोडं एक्सप्लोअर केलं इकडचं तिकडचं. आणि तिथून सगळं फिरून आम्ही वरती आलो. हात वगैरे धुवून सगळं फ्रेश होऊन आम्ही जेवायला बसलो. हे बघा किती फ्रेश मच्छी. एक फिश फ्राय खूप टेस्टी होता. आणि फिश थाळीला मध्ये होती तांदळाची भाकरी, सुक्कं आणि रस्सा, आळणी रस्सा. खूप सुंदर जेवण होतं. पोट जेवलो आणि निघताना खूप वाईट वाटत होती, पण निघावं लागलं आम्हाला. अशा प्रकारे आम्ही सगळं आवरून वगैरे तिथून फ्रेश होऊन आम्ही परत आमच्या गाडीत बसून आम्ही निघालो आमच्या घरी जाण्यासाठी. अशाच प्रकारे आमचा दिवस गेला. खूप सुंदर डे होता, खूप प्रोडक्टिव्ह.